माझा काय भार किंवा तरी माझा काय भार माझ सोडा विधातारा कर्मापासोणी दुस्तरा जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडा विधातारा दुस्तरा विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रणीलम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकारो
जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माझा मस्तक हे पाया. चार चरणाचा आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. लोकमान्य संत माने नवे नवे तर जगमान्य असे असणारे संत. त्यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंगात असे विद्यार्थ्यांनी निवडला. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याबद्दल अल्पाचा परिहार देणं गरजेचं समजते. तो म्हणजे असा की पवित्र शिनोली गावामध्ये सुरू असलेला हा दत्त जयंती उत्सव वर्ष 66वे आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची सेवा मला मिळाली हे माझं भाग्य आहे. श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व गुरुदत्त स्पोर्ट क्लब शिनोली शूटिंग हॉल भव्य सामने आयोजित आहे. त्याचप्रमाणे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत ही सेवा मला मिळाली हे माझं भाग्य आहे. माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी घरी विठ्ठला. अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार देवाला म्हणतात की तू धर्माची मूर्ती आहेस. काय तू धर्माची मूर्ती आहेस आणि या जगामध्ये या संसारामध्ये जे काही पाप आणि पुण्य आहे ते कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात. मग तू एकच कर. काय कर? माझं सोड विधातारा मला सोडव. आणि कशातून सोडव? या संसारातून सोडव असं म्हणतात का? नाही, मला या कर्मातून मुक्त कर. माझं सोड विधातारा कर्मापासून दुस्तरा, की तू माझी या कर्मापासून सुटका कर. नंतर तुकोबार म्हणतात की तू जरी माझा स्वीकार केला तरीही अंगीकार तरी सुद्धा माझा काही तुला भार होणार आहे का? कोण म्हणताय? जगद्गुरु तुकोबार. की माझा काही भार होणार आहे का? त्यामुळे तू मला काय कर? या कर्मापासून सोड. आणि तेव्हा तू काय सामान्य नाहीयेस. हे जे जीव आहे त्यांचं तू काय जीवन आहे. जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा विठ्ठला. एवढा सुंदर सप्ताह सुरू आहे. आजच्या दिवसाची सेवा मला मिळाली आहे. वर्ष 66 वय. कदाचितच असा योग येतो की इतका वर्ष सुरू असलेल्या सप्ताहामध्ये सेवा करण्याची संधी मिळते. कारण बरेच सप्ते सुरू झाले आणि बंद सुद्धा पडले. पण या गावामध्ये इतक्या वर्षापासून हा सप्ताह सुरू आहे हे या गावाचं भाग्य आहे. आणि मला या सप्ताहामध्ये सेवा मिळाली हे मला माझं भाग्य वाटतं. तुकोबार देवाला म्हणतात की देवा तू सामान्य नाही, तू धर्माची मूर्ती आहे. तर मला सांगा, साधा प्रश्न आहे. तो तुकोबार देवाला तू म्हणतात. काय म्हणतात? आपण तू कुणाला म्हणतो? साधी गोष्ट आहे. आपण तू कुणाला म्हणतो? ज्या वेळेस एखादी व्यक्ती
असेल, लहान असेल किंवा ती आपल्या बरोबरीची असेल किंवा याच्याही पुढे जाऊन सांगते ज्या वेळेस त्या व्यक्तीवर आपला अधिकार असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, जर अधिकार नसेल तर आपण आहो जाऊ म्हणतो, तू म्हणत नाही. आता तुम्ही म्हणाल इथं नक्की कोणता अर्थ घ्यायचा. आता कसं बघायला गेलं तर संत हे देवापेक्षा महान आहे. कारण म्हटलेलं आहे की आम्ही देवामध्ये बळी, आम्ही देवापेक्षा मोठे आहोत. पण इथं तो अधिकार नाही, म्हणजे तो इथं अर्थ घेतलेला नाही. इथं काय अर्थ घेतलाय तर तुकोबारायांचा देवावर तेवढा अधिकार आहे म्हणून त्या अधिकाराने तुकोबाराय देवाला म्हणतात की तू कोण आहे, धर्माची. मग तू धर्माची मूर्ती आहे. आता मला सांगा की असं का बरं म्हटलं असेल की धर्माची मूर्ती आहे. कारण देवानं बऱ्याच ठिकाणी अनेक वेळा सिद्ध करून दिलेलं आहे की जिथं जिथं अधर्मावर संकट येतं तिथं तिथं धर्माची लाज राखण्याकरता आणि त्या धर्माचं रक्षण करण्याकरता देव. मग तो कुठल्या रूपात येईल सांगता येणार नाही, पण येतो विठ्ठला. कुठल्या अवतारात येईल, कुठल्या रूपात येईल सांगता येणार नाही. कारण धर्मरक्षा या अवतार घेतली आपुल्या पाळीची भक्तना त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आपल्या जे भक्त आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी देव येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदा जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव येतो. कधी कधी आला, उदाहरण द्यायची म्हटली तरी 7 दिवस संपून जातील, वर्ष निघून जाईल, पण तरी सुद्धा उदाहरण काही संपणार नाही. कारण देव इतक्या जणांसाठी आलेला आहे. पण देवाने यावं जिच्याकरता भक्ताने सुद्धा आधी काहीतरी तसं करावं लागतं तर देव येतो, अन्यथा येत नाही. कुणासाठी आला, हो प्रल्हादासाठी आला, शबरीसाठी आला की जे जे आवडीने त्याला बोलत आहेत, भावाने बोलत आहेत, श्रद्धेने बोलत आहेत त्यांच्याकरता तो येतो. याच्याही पुढे जाऊन सांगते काहींसाठी देवाने वेगळा अवतार धारण केला. आला रक्षणाकरता धावून आला. मला सांगा हिरण्यकशिपू त्याचा नाश करण्याकरता देवाने काय केलं, नरसिंहाचा अवतार घेतला. का तर त्याने आटच कशी घातली होती इतिहास सगळ्यांना माहित आहे. त्याचा अंत करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी देव आला. याच्याही पुढे जाऊन सांगते ज्यावेळेस अनुसूया मातेच्या पातिव्रत्यावर संकट आलं होतं त्यावेळेस तिचं रक्षण करण्याकरता सुद्धा तो आला. परीक्षा द्यायची ठरवली कुणी, तिघांच्या पत्नी ब्रह्मा विष्णू आणि महेश. ते या सृष्टीचे करता धरता पालनहार आहे. त्यांच्या पत्नीने आपल्या पतींना सांगितलं की तुम्ही काय करा, तिची परीक्षा घ्या. कारण आमच्या इतकी श्रेष्ठ पतिव्रता नाही. कारण प्रत्येक स्त्रीला असं कधीच वाटत नाही की दुसरी ती स्त्री ही तिच्यापेक्षा महान असावी. बरोबर आहे का चुकीचं आहे? झोपल्या का तुम्ही? बरोबर आहे, म्हणजे खरं बोलले विठ्ठला. त्यांनाही तिघींना वाटलं. आता सगळी कहाणी सांगत बसणार नाही कारण की जन्माचा उत्सव अजून बाकी आहे. तर त्या तिघींचं मन साधण्याकरता, त्यांचं म्हणणं पुरवण्याकरता ते तिघ जण आले. पुढे आल्यानंतर काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. पण अनुसूया मातेने सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा. आणि तिच्या पातिव्रतेचं तर रक्षण केलंच, पण तिची इच्छा सुद्धा पूर्ण केली कोणी, देवाने. आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश उभे राहिले आणि त्यांचा अवतार म्हणून आपण काय म्हणतो, दत्तात्रय. विठ्ठला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिने तेवढी सेवा केली, तेवढं पातिव्रत्य तिचं महान होतं म्हणून देवाला. तर ती तिच्यामध्ये श्रेष्ठता नसती तर देवाला असतं का, तिचं रक्षण केलं असतं का, नसतं केलं. याच्याही पुढे जाऊन सांगते आता असं नाही एखादी पतिव्रता असेल आणि तिचा पती जरी वाईट असेल पण तिची खरी श्रद्धा असेल तरी सुद्धा ती महान आहे, देवापेक्षाही महान आहे. अहो आपला नवरा आंधळा कळल्याबरोबर डोळ्यावर पट्टी बांधून घेतली कुणी, नाव काय तिचं, गांधारी. ज्यावेळेस कळालं की माझा ज्याच्याबरोबर लग्न ठरलेलं आहे की तो माझा जीवन साथी आहे, ज्याच्याबरोबर मला आयुष्य घालवायचं आहे, तो त्याला दिसत नाहीये, तो ही सृष्टी पाहू शकत नाहीये. म्हणून तिने काय केलं, स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली. का तर तिची पतिव्रता, ती तेवढी तिची श्रेष्ठता. मला सांगा, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहे की नाही?
माझं पोट खायचं सोडून द्या. बोला बरं आता. तुम्ही काय म्हणणार की तुम्हाला शुगर आहे, तुम्ही नका खाऊ, आणा इकडे मीच खाते. बरोबर आहे का? चुकीचं आहे? हे आजकालचं आहे. विठ्ठला पण ज्यावेळेस आपल्यामध्ये तेवढी श्रेष्ठता असेल आणि आपला तेवढा अधिकार असेल तेव्हा देव आणि आल्याशिवाय राहत नाही, तेव्हा त्याला बोलवायची सुद्धा कधी कधी गरज पडत नाही, न सांगता सुद्धा तो येतो. म्हणजे कधी कधी तर भक्ताला त्याला सांगायची सुद्धा गरज लागत नाही की आता मला तुझी गरज आहे, मला काहीतरी पाहिजे, तू ही अजिबात नाही. तो येतो, न सांगता येतो, न सांगता तुम्हा कळो येते अंतर परिहारची न लगे, की सांगायची सुद्धा गरज नाही. पण कधी ज्यावेळेस आपल्यामध्ये तेवढा अधिकार असेल आणि आपण ज्यावेळेस त्याच्याकरता काहीतरी करू त्यावेळेस तो येतो, अन्यथा येत नाही. विठ्ठला आपण सुद्धा त्याच्याकरता केलं पाहिजे, त्यावेळेसच तो आपल्याकरता येणार आहे. आपल्यासाठी सुद्धा जर आपण धर्माच्या बाजूने असू, आपण जर सत्याच्या बाजूने असू, तर तो आल्याशिवाय राहणार नाही. मग आता असं वाटत असेल की तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की आता आम्ही ठरवतो आमच्या करता सुद्धा देवाने यावं, लगेच देवासमोर हात जोडला. मला विनंती, आपण काय करतो खरं सांगा बरं? आपण देवासमोर हात जोडतो त्यावेळेस एवढे बसलेल्यांपैकी कोणीही हात वर करून मला सांगा की देवळामध्ये गेल्यावर हात जोडल्यानंतर तुम्ही देवाला असं म्हणता की देवा तू मला कधीतरी भेट, म्हणता का? काय म्हणता? कधीकडे हात जोडू दे, संकट आलं तर देवाची आठवण येते, आनंदामध्ये येत नाही. जरी संकटामध्ये आलं आणि आपण देवाला काय म्हणतो की देवा मला किती दिवसासाठी, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, किती दिवसासाठी, काहीतरी आपण देवाला देतो. आपण अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, धूप लावतो, ठीक आहे. पण आपण देवाला म्हणतो की देवा मला सुखी ठेव, किती दिवसासाठी? 4 दिवसासाठी. तुम्ही आतापर्यंत देवाला हात जोडले असेल, असं म्हणत असाल ना देवा सुखी ठेव, हे तर मागितलंच असेल ना. असं नाही मागत सुखी ठेव म्हणून, म्हणतो आपण. पण काय म्हणतो की देवा मला सुखी ठेव, पण किती ठेव? आयुष्य देवाला की मला आयुष्यभर सुखी ठेव. देवाला आपण देतो किती रुपयाची अगरबत्ती? 2 रुपयाची. आणि म्हणतो काय? आयुष्यभर सुखी ठेव. पण असं म्हटल्यानंतर अधिकार होणार का त्याच्यावर आपला? असं केल्यानंतर आपण देवाला म्हणतो का रे देवा तू एवढा अधिकार होणार आहे का आपला? नाही. पण तुकोबरायांनी संपूर्ण आयुष्य त्याच्या नावावर केलं होतं, सगळं संपूर्ण देवाला अर्पण केलं होतं, म्हणून अधिकार आहे. काय? तू विठ्ठला म्हणजे तुकोबराय देवाला म्हणताय की तू धर्माची मूर्ती आहेस. आणि म्हणूनच काय हे काही जीवनामध्ये जे काही पाप आणि पुण्याचे कुणाच्या हातामध्ये आहे? तुकोबराय देवाला म्हणताय. आता धर्माची मूर्ती इथपर्यंत कळालं, पाप आणि पुण्य तुम्हाला सांगायची गरज आहे का? खरं सांगा बरं. आपल्याला माहिती आहे काय पाप आहे काय पुण्य आहे माहिती आहे, पण तरी सुद्धा कधी कधी माहित असून सुद्धा आपण पाप करतो, हे बरोबर आहे का? बरोबर नाही, पण आपण करतो हे बरोबर आहे ना? बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट करतोय ती चुकीची आहे, ही केल्यानंतर बाबा माझ्याकडून पाप घडणार आहे, पण तरी सुद्धा आपण ती गोष्ट करतो. आपल्याला फरक कळतो, पण तरी सुद्धा आपण म्हणजे कळतंय पण वळत नाही, अशी आपली गत आहे. पण पाप आणि पुण्य त्या तुकोबराय देवाला म्हणतात की हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे. आणि पाप आणि पुण्याचा हिशोब कधी लागतो? ज्यावेळेस जे आपण कर्म करतो त्यातून आपण केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब लागतो आणि पुढे तेच आपल्या आयुष्यामध्ये येतं. पाप इतकं वाईट आहे की कुणालाच असं वाटत नाही की माझ्या डोक्याला असं पाप वाढवून पुण्य कमी व्हावं. वाटतं का कुणाला? आता तुम्ही सगळे इथं कीर्तनाला बसलात, तुमच्या डोक्याचं पाप वाढव म्हणून बसलात का पुण्यामध्ये भर पडावी म्हणून बसलात? बोला बोला. पुण्य वाढावं म्हणून आपण देवळामध्ये येतो, पुण्य वाढावं म्हणून आपण देवाची सेवा करतो, पुण्य वाढावं म्हणून भजन करतो. कुणाला असं वाटतं का पाप घडू दे बाबा माझ्या डोक्याचं पाप वाढेल? अजिबात नाही. याच्याही पुढे जाऊन सांगते की त्यांचा देवासोबत संबंध आहे, की देव त्यांच्या बरोबरीचा आहे.
कारण माहितीये. पण अर्जुन देवाला म्हणतोय की देवा, जरी तुझ्या सांगण्यावरून मी या सगळ्यांना मारलं, जरी मी हे युद्ध जिंकलो, पण मला सांग, एवढ्या सगळ्यांना मारल्यानंतर माझं पुण्य वाढणार आहे का पाप वाढणार आहे? साधा प्रश्न आहे. काय होणार आहे? एवढ्या सगळ्यांना मारलं तर काय होणार आहे? पाप वाढणार आहे. अर्जुन देवाला म्हणतोय की माझ्या डोक्यावरचं पाप वाढलं तर पापाला जबाबदार कोण? ते पाप जर तू तुझ्या डोक्यावर घेणार असेल तरच मी युद्ध करेन. कोण म्हणतोय? अर्जुन. की देव त्याच्या सोबत आहे, त्याला सुद्धा पापाची भीती वाटते. याच्याही पुढे जाऊन सांगते, संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहूनही आंधळावर आहे. की जर पाप दिसणार असेल तर त्याच्यापेक्षा मी काय आंधळावर आहे. अर्जुन म्हणतोय की जर माझं पाप वाटणार असेल तर मी हे युद्ध करणार नाही. पण ज्यावेळेस देवाने शब्द दिला की हम का सर्व पापेभ्यो मोक्षसी, की मी तुझं सगळं पाप माझ्याकडे घेतो आणि तुला मोक्ष मिळवून देतो, त्यावेळेस अर्जुनाने युद्ध करायला होता. सत्य परिस्थिती. कारण तुला कसं वाटत नाही की पाप वाढावं पुण्य कमी व्हावं, पण इथं तू काय म्हणताय की जे काही पाप आणि पुण्य कुणाच्या हातामध्ये आहे? तुझ्या हातामध्ये. आपण कसं करतो? कुणाच्या हातामध्ये? तुझ्या हातामध्ये. त्याच्यामुळे तू माझी सुटका कर. आता मला सांगा, आपण देवाला असं म्हणू शकतो का अधिकाराने, देवा माझ्यावर हे संकट येणार आहे, तू माझी यातून मुक्तता कर. आणि जरी तुम्ही देवाला म्हटलात आणि तर देव करणारच आहे अशी खात्री का तुम्हाला? नाही म्हणता. म्हणजे तुम्ही तेवढं देवासाठी केलेलं नाही. खरं बोलावं, ह्या मंडपात तरी माणसांनी खरं बोलावं. तर आता एकच ठिकाण असं राहिलंय की तिथं खोटं बोलू नाही, पण तरी सुद्धा काही काही बोलतात ते आता सोडून द्यायचं. आपण सुद्धा देवाला असं कधीतरी अधिकाराने म्हणावं, त्याकरता आपण सुद्धा त्याच्याकरता आधी काहीतरी केलं पाहिजे. गोडी लावून घेतली पाहिजे, भजनाची गोडी लावून घेतली पाहिजे, नामस्मरणाची गोडी लावून घेतली पाहिजे. याच्याही पुढे जाऊन सांगते की मन ज्यावेळेस देवाच्या चरणी लागेल त्यावेळेस तुम्हाला देवाला काही सांगायची गरज लागणार नाही. आता या ठिकाणी बसलेल्या एवढी सुंदर दत्तात्रयाची मूर्ती आहे. जर अशी विनंती केली, मनापासून विनंती केली की देवा हे जे मन आहे ते कुठं लागू दे? तुझ्या चरणाशी लागू दे. आणि जर देवाने तुमचं ऐकलं तर परत आयुष्यभर तुम्हाला कधीच देवाला काही मागायला लागणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. पण कधी ज्यावेळेस तुम्ही कळवळीने देवाला म्हणाल की देवा आता हे मन काय कर, तुझ्या चरणाशी लावून घे, हे तुझ्या चरणाशी अर्पण करतोय, ते तू स्वीकारून घे. आणि ज्यावेळेस ते स्वीकारेल कोण? देव. कोण स्वीकारेल? मी का? देव. म्हणजे जागे तुम्ही झोपले नाही. मग तुम्हाला परत काहीच मागायची गरज लागणार म्हणजे प्रत्येकाची कुणाची तरी चप्पल, एखाद्याची पर्स, असं काही घेऊन जाऊ नका. काहीतरी घेऊन जायचं. याचा अर्थ असा होतो
मग एवढा मी सांगितलं मन तिथे लागलं पाहिजे. त्यासाठी काय केली पाहिजे आपण? त्याला विनंती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. मन लागो रे, मन लागो रे, मन लागो रे, 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 लागो देवाला काही सांगायची गरज नाही. गोडी लावून घ्यायची, अभंगाची त्या भजनाची गोडी लावून घ्यायची. घरी जरी जमत नसतं तर मला सांगा, एवढे दिवस तुम्ही प्रत्येक गावामध्ये सप्ते 2 जरी बोलतात आणि 2 शब्द म्हणजे तुम्ही इतकी कीर्तन ऐकली की बोटावर सुद्धा मोजता येणार नाही. पण एवढी कीर्तन ऐकली, प्रत्येक कीर्तनामध्ये एक एक गोष्ट जरी घेतली आणि त्या आतापर्यंत तुम्हाला देव भेटला असता, भेटला असता की नाही खरं सांगा बरं. पण तुम्ही घेतली का? तुम्ही कसं आहे, इथं ऐकायचं इथंच सोडून द्यायचं, घरी काय घ्यायचं? बरोबर आहे का नाही? म्हणजे डोक्यावर घेतलं तर त्याचं सांभाळ कोण करणार? प्रश्न पडतो आपल्याला. त्याच्यामुळे आपण इकडनं ऐकत इकडनं, पण असं करायचं नाही. कारण हे सगळं मुळात संत सांगतात, पण कुणासाठी? आपल्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी. संतांच्या विभूती देह कष्टविधी फरक काय? एवढे सगळे अभंग, एवढे सगळे कीर्तन, एवढं सगळं नामस्मरण, एवढं सगळं भजन आहे, पण कुणाच्या हितासाठी? आता एवढा वेळ विठ्ठल विठ्ठल झालं, पण तुम्ही एकदा तरी टाळी वाजवली का? विठ्ठल विठ्ठल म्हणले का? जरी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणले, टाळी वाजवली तर पुण्य तुमचं वाटणार आहे का माझं वाटणार आहे? तुमचं वाटणार.
मनसी काही मागा याची देगा चिंतिल्या रोकडे म्हणत म्हणजे देवाला सांगावं लागतं की आता तुम्ही काही मागा, पण संत मागत नाही. देव विनंती करतोय की आता काहीतरी मागा पण मागत नाही. कारण संत म्हणतात की मुळात देवा तू आम्हाला एवढं दिलंय की आम्हाला मागायची गरज वाटत नाही आणि इच्छा सुद्धा होत नाही. मला सांगा बरं, आपली कशी अशी इच्छा होते का की देवळात गेले ना, आता देवा तुम्हाला भरपूर दिलंय पण आता मला काहीच मागायची इच्छाच नाही, असं होतं का कधी? आपण जरी तोंडाने म्हणत नसलो तरी सुद्धा मनामध्ये आपल्या काहीतरी असतं, पण संतांच्या मनामध्ये सुद्धा येत नाही की मला देवाने हे द्यावं, अजिबात येत नाही. अहो, पंढरपूरच्या वारीचा क्षण आहे, तुकोबाराय देवाच्या भेटी. सगळीकडे गजबजाट आहे, वारकरी सगळीकडे भक्तीने नामस्मरण करताय, सगळीकडे नामाचा गजर चालू आहे. देव विटेवर उभा आहे, भक्त मंडळी भेटायला येत आहे. देव पाहतोय की माझे भक्त मला भेटायला येत आहे. इतकं तेज वाढलेलं आहे. एकतर देव इतका सुंदर आहे, आधीच इतका सुंदर आहे की एखाद्याने जर त्याच्याकडे पाहिलं तर डोळे मिटायची सुद्धा इच्छा होत नाही, इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी डोळ्याने दिसू दे, एकदा तरी मला डोळ्याने पाहायला मिळू दे, त्या भगवंताचं दर्शन मला होऊ दे. प्रत्येक जण पंढरीला जातो, पंढरपूरला जातो, पण मनामध्ये एवढी एकच अपेक्षा असते की मला देवाचं दर्शन घ्यावं, त्याचं ते सुंदर ते ध्यान मला डोळ्याने पाहायला मिळावं, एवढीच अपेक्षा असते. हे सगळे तुमच्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही मान खाली घातली, कोण म्हणताय? देवाला म्हणतेय समोर तुकोबाराय. देवाने तुकोबारायला पाहिलं आणि मान खाली घातली. तुकोबाराय येऊन समोर उभे राहिले आणि तुकोबाराय देवाला विचारतात की अरे देवा, मान कशाला खाली घातलीस? मी एवढ्या दुरून तुला आलोय, तुला पाहायला आलोय, तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तुझं सुंदर ध्यान मला डोळ्याने पाहायचंय म्हणून मी आलोय आणि तू मान कशाला खाली घातली? देव तुकोबारायला म्हणतायत की अहो तुकोबा, मान खाली घालावी अशी माझी मनापासून इच्छा अजिबात नाही, पण काय करणार, तुमच्या भक्तीचा भार एवढा झालेला आहे, तुमच्या नामस्मरणाचा भार एवढा झालेला आहे की त्याच्या वजनाने माझी मान काय गेली, आता खाली गेली. तो भार कमी करा. कोण म्हणताय? जगाचा मालक. तुकोबाराय म्हणतात की मी काय करू मग आता, मी काय केलं म्हणजे तुमचा भार कमी होणार आहे? देव तुकोबारायला म्हणतात की काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात की आमच्या कुळामध्येच ते नाहीये, त्याच्यामुळे मी काय मागणार नाही. आमच्या कुळात नाहीये, कुणीच मागितलं नाही तर मी तरी कशाला मागू? माझी अजिबात काही मागण्याची इच्छा नाही. आणि याच्याही पुढे देवा तुम्हाला एवढं दिलंय की माझ्या इतका श्रीमंत कुणी नाही, कारण शब्दांची रत्न नाही, आमच्याकडे रत्न आहे पण तुझ्या नामाचं, आमच्याकडे श्रीमंती आहे पण तुझ्या भक्तीची, त्याच्यामुळे आता दुसरं काहीच. ते विनंती करतायत तुकोबाला
कोण म्हणताय? जगाचा मालक. की तुम्हाला नाही मागायचं त्याचा मागू. पण मी जे मागतोय ते मला तुम्ही द्याल का? तुकोबा काय म्हणतात की अरे देवा चेष्टा विष्टा करतोस की काय नाही. तू तर जगाचा मालक आहे, तुझ्याकडे काय कमी आहे आणि तू मला काय मागणार आणि मी तरी तुला काय देणार रे? माझ्याकडे असं काय आहे तुला देण्याकरता? देव तुकोबांना म्हणतात तुमच्याकडे आहे, फक्त तुम्ही देईल असं म्हणा. तुकोबाने म्हणताय तुला पाहिजे ना, ठीक आहे दिलं. देव म्हणतात असं नाही, वचन द्या आधी की मी जे मागते तुम्ही मला द्या. तुकोबांनी वचन दिलं देवाला आणि सांगितलं देवा काय पाहिजे. देवाने सांगितलं मला एवढंच पाहिजे की तुम्ही काहीतरी. आता काय दिलंय? वचन दिलं. आता तुम्ही म्हणाले असं रात्रभर असंच चालणार आहे का? हे म्हणणार तुम्ही मागा, ते म्हणणार तुम्ही मागा, असे करणार. देवाने वचन घेतले. आता तुकोबांनी वचन दिले, वचन तर पूर्ण करायलाच पाहिजे. देवाला वचन दिले. आपण माणसाला दिलेलं वचन सुद्धा 10 वेळा विचार करतो, मोडतो नको. इथं तर कुणाला वचन दिले? देवाला वचन दिले. अरे देवा आता मी तू एवढं वचन दिलं मी तुला, पण आता मी तुला मागू तरी काय? तुझ्याकडे मागण्यासाठी माझ्याकडे अशी कमी आहे असं काहीच नाही. देव तुकोबाला म्हणतात की ठीक आहे, मग एक काम करा. असं तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना की हे असं नको व्हायला पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे होतं, एखादी मनामध्ये काहीतरी एखादी खत तुम्हाला वाटत असेल की हे असं नको, असं पाहिजे होतं, ते मला सांगा, मी ते पूर्ण करतो. तुकोबाला म्हणतात की सगळं आहे रे देवा, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट चाललेलं आहे. कारण जिद्दी नाही असं त्याचा पांडुरंग असतो. ती मनामध्ये इच्छाच नाही, अपेक्षाच नाही, पण आता वचन दिलंय. तुकोबारांनी म्हणतात ठीक आहे देवा तुला द्यायचंच आहे ना, माझ्याकडे सगळं आहे, पण तुला जर द्यायचंच आहे तर मी मागतो. काय मागतो? अभंग. माझं सोड विदा तारा, माझं सोड विदा तारा, माझं सोड विदा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा सोडविदा कर कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा मग सोडविदा कर कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा देणारा की तू देणार आहे म्हणून मी तुला मागतोय. काय मागतोय तर माझी या कर्मापासून काय कर, सुटका कर. कारण माणसाला सगळं, माणूस सगळ्यामध्ये बदल करू शकतो, पण त्या कर्मापासून तो कधीच सुटका करू शकत नाही. एवढे सगळे आपण जन्म घेतो, एवढे भोगतो, पण हे करावर असतं सगळं आपल्या कर्माच्या. जर कर्म चांगलं असेल, आपलं कार्य चांगलं असेल, तर त्याच्यातून आपली
मुक्तता होईल. पण कधी? ज्यावेळेस आपण त्याच्यातून सुटू त्यावेळेस. विठ्ठल विठ्ठल. असा प्रश्न असेल की तुकोबारायांकडे तर एवढं सगळं दास होता, त्याला देवाकडे असं का सुटका कर. कारण मुळात कर्म हे घडून जातं, पण ते चांगलं झालं की वाईट झालं हे पूर्ण त्याचा अर्थ लावल्याशिवाय कळत नाही. एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला समजून जाईल. एक साधू तपश्चर्येला बसले होते आणि अगदी मनापासून ते देवाचं स्मरण करत होते. तपश्चर्येला बसले होते. तप करून करून पाय असे सुजले होते त्यांचे. आणि एक चांगला व्यक्ती त्या ठिकाणी गेला, दर्शन घेतलं, त्यांचे पाय काय झाले? सुजले. आता तपश्चर्येला बसले, उठवू तर शकत नाही. त्याला असं वाटलं की मी काहीतरी असं केलं पाहिजे की जेणेकरून ह्यालाही शांतता मिळेल आणि माझ्याकडून सुद्धा काहीतरी चांगलं घडेल. तर काय करावं त्याच्याजवळ तुपाचा डबा काढला आणि काय केलं त्याने? त्या तुपाने त्या पायांची काय केली? मालिश केली. की ह्यालाही थोडीशी शांतता वाटेल आणि माझं सुद्धा माझ्याकडून काहीतरी चांगलं कर्म घडेल. पायांची मालिश केली, तो निघून गेला. आता मी तुम्हाला विचारते, त्याने केलेले योग्य होतं की अयोग्य? काय होतं? आता बदलायचं नाही. त्याने मालिश केली, तो निघून गेला आणि काही वेळानंतर एक दुसरा महात्मा तिथे आला. त्याने काय केलं? ऊस खाल्ला आणि तो चोथा काय केला? तिथंच टाकून दिला आणि तो निघून गेला. आता मला सांगा बरं, ऊसाचा चोथा जरी असेल तर त्याच्यात गोडवा आहे की नाही? मुंग्या लागल्या त्या चोथ्याला. काय लागल्या? आता शेजारी तूप असल्यावर त्या मुंग्या चढणार की नाही? खरं सांगा बरं. त्या चोथ्याच्या मुंग्या हळूहळू त्या पायावर चढायला लागल्या आणि सगळ्या मुंग्या त्या पायाला चावू लागल्या. तपश्चर्या काय झाली? आता मी तुम्हाला विचारते की त्याने तुपाने केलेली मालिश योग्य होती की अयोग्य? म्हणजे कर्म त्याची वासना काय होती? चांगली होती. केलेलं कार्य योग्य होतं असं त्याला वाटत होतं. हे कर्म आहे. पण शेवटचा त्याचा असा अर्थ झाला की ते काय होतं? अयोग्य. हे कर्म असंच आहे, ते घडून जातं, पण योग्य होतं की अयोग्य आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात की तू माझी या कर्मापासून सुटका कर विठ्ठला. म्हणून तू माझी सुटका कर. आता मला सांगा की ज्यांचा एवढा अधिकार आहे, संत काही सामान्य नाही, देवापेक्षाही त्यांचा अधिकार मोठा आहे. ते जर देवाला अशी विनंती करताय की कर्मापासून सुटका कर, तर आपण विनंती करायला पाहिजे की नाही? पण आपली विनंती जगावेगळीच असते. मी तुम्हाला विचारते, आता सप्ताह झाला, तुम्ही आनंदाने सगळं काही श्रवण केलं, कीर्तन श्रवण केलं, मुखाने नामस्मरण केलं, टाळी वाजवली, भजन केलं, सगळं काही झालं आणि आता देव तुमच्या घरी येणार आहे. मला सांगा बरं, कोणाच्या मनामध्ये असं वाटतं की देवाने माझ्या घरी यावं, आता मी अशी तयारी करून ठेवतो की देव आल्यानंतर मी हे करेन ते करेन, असं वाटतं ना कधी कोणाला? कळालं तरी आपण विचार करू की आता काय करायचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? साधा आमदार खासदार येणार असेल तर आपण किती तयारी करून ठेवतो. पण मला सांगा, जगाच्या मार्गाने जर ठरवलं तुमच्या घरी यायचं तर तुमची काय तयारी आहे का? नाही. कारण आपल्या मनामध्ये तशी इच्छा नाही की देवाने घरी यावं. आपण देवाला मागतो पण स्वतःसाठी मागतो, या शरीरासाठी मागतो. सुख मागतो पण शारीरिक सुख मागतो, समाधान. आपण असं कधीच म्हणत नाही की परमार्थातलं सुख मला लाभू दे त्याने मला समाधान मिळणार आहे, कधीच नाही. आपण मागतो पण काय? या शरीराच्या वासना, या शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मागतो विठ्ठला. पण तुकोबाराय म्हणतात की तू काय कर? माझी सुटका कर, या कर्मापासून माझी सुटका कर. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात की देवा तू जरी माझा स्वीकार केला तरी सुद्धा माझा काही तुला भार होणार आहे का? तुकोबाराय देवाला म्हणताय की तू जरी माझा अंगीकार केला, माझा स्वीकार केला तरी सुद्धा माझा काही तुला भार होणार आहे का? तरीची अंगीकार आणि काय माझा की माझा भार होणार नाही. तर एवढ्या अधिकाराने ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण तेवढं केलेलं असतं म्हणून आपण बोलतो. तुकोबाराय ज्या अर्थ देवाला इतक्या अधिकाराने विचारताय की माझा स्वीकार केल्यानंतर त्याचा काही भार आहे का? त्या आधी तुकोबारायांनी तेवढं देवासाठी केलं. तुकोबारायांनीच काय सर्व संतांनी तेवढं देवासाठी केलेलं आहे. म्हणून आज देवा आधी सुद्धा कोण श्रेष्ठ आहे? संत.
त्याचं विठ्ठल. कारण देवाचं असं आहे की त्यांच्याकरता धावून येतो, पण कधी ज्यावेळेस भक्ताने देवासाठी काहीतरी केलेलं असतं तेव्हाच देव जातो. जर एखाद्याने देवासाठी काहीच केलेलं नसेल तर देव त्याच्यासाठी जात नाही. कारण घेतली तेव्हा ते सियाईचा असं सिवदार तो उदार आहे, देणार आहे, पण काहीतरी आधी घेतो, त्याच्या बदल्यात घेतो, त्याच्याशिवाय देत नाही. पण संतांचं तसं नाही. यारे यावी लहान पोरं याची भलती नाही. कुणीही या, तिथं प्रत्येकाचा काय स्वीकार आहे. म्हणून जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आधी संतांचा आपल्यावर आशीर्वाद लाभला पाहिजे, संतांनी आपला स्वीकार केला पाहिजे, तरच देव भेटणार, त्याच्याशिवाय भेटणार नाही. विठ्ठल. कारण मुळात संतांनी सर्वस्व देवाला अर्पण केलेलं आहे. कोणतेही संत असू द्या, कुठल्याही संतांचं तुम्ही नाव घ्या, पण कुठले संत असे नाहीत की त्यांनी संसारासाठी प्रयत्न केले, देवासाठी प्रयत्न केले. सर्व संतांनी देवासाठी प्रयत्न केले, म्हणून त्यांचा संसार देवाने केला. बरोबर आहे का? पण आपण संसारासाठी इतके प्रयत्न करतो की त्या प्रयत्नाच्या नादामध्ये आपण देवालाच विसरून जातो. खरे का खोट आहे? खरे. आपण इतके प्रयत्न करतो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण काय करतो, संसार मला पूर्ण व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतो. किती वयस्कर असू दे, पण तरी सुद्धा त्याला जर विचारा ना, बाबा तुमचा संसार पूर्ण झाला का? नाही. कारण किती प्रयत्न केला पण संसार कधीच पूर्ण होत नाही. पण परमार्थ हा पूर्णत्वाला जाऊ शकतो, पण त्याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि एकदा का आपण परमार्थासाठी प्रयत्न केले तर आपला संसार व्हावा असं जरी आपल्याला नाही वाटलं तरी सुद्धा देव तो पूर्ण करून घेतो. विठ्ठल. पण त्याच्याकरता आपण सर्वस्व आधी देवाला दिलं पाहिजे. मीराबाईंनी काय केलं, स्वतःच्या नवऱ्यानेच विष पाठवलं, पण तरी सुद्धा ते पिली, पण मनामध्ये कोण होतं? देव होता. कोण होतं? देव होता. देवाने ते काय केलं, स्वतःवर घेतलं. तिची सुटका केली, तिला कुठलाच त्रास झाला नाही. देवाने आपल्यासाठी करा, त्याच्यासाठी आपण आधी तसं काहीतरी केलं पाहिजे. तिने काय केलं, मेरा जीवन है तेरे हवाले, श्याम सुंदर मुरलिया वाले. मेरा जीवन है तेरे हवाले, श्याम सुंदर मुरलिया वाले. मेरा जीवन है तेरे हवाले, श्याम सुंदर मुरलिया वाले. मेरा
आपल्याला लाभ मिळणार आहे पण कधी नामसंकीर्तन केल्यानंतर, कारण एवढा एकच आता मार्ग राहिलेला, दुसरा मार्ग नाही. कलियुग केवल नामधारा, सुमिरा सुमिरा नरा उतारहि पारा, राम सिया राम सिया राम एवढं आता एकच साधन राहिलेलं आहे. त्याच्या मार्फत आपण देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. ते साधन आचरणात आणलं पाहिजे. कारण त्या अभंगाची गोडी लावून घेतली पाहिजे, भजनाची गोडी लावून घेतली पाहिजे. कारण हे एकच देह आहे की इथं आपण ते करू शकतो, दुसऱ्या देहामध्ये शक्य नाही. त्याच्यामुळे आता संधी आहे, त्याच्या मागं गेलं ते गेलं, म्हणजे इथून मागचं आता संपूर्ण गेलं, तिकडे बघत बसायचं नाही. मागचं आयुष्य गेलं ते गेलं ते गेलं, पण पुढचं जे शिल्लक आहे किती आहे तुम्हाला माहित आहे का? किती माहित आहे का? इथून बाहेर पडू की नाही, तिथून घरी पोहोचू की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. मग उरलेले किती जे काही क्षण आहे त्या क्षणाचा लाभ घ्यायचा आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची. कारण एवढा एकच आहे की आपण त्या अभंगाची गोडी, त्या भजनाची गोडी लावून घेऊ शकतो. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आताच मनापासून भजन करून घे.
कीर्तन सुरू झाल्यापासून पहाटे टाळके टाळ वाजवतायत, गाणेकरी गाणी करतायत, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवतायत. पण इतका वेळ झाला तुम्हाला सांगते, पण तुम्ही मनापासून टाळी सुद्धा वाजवत. एकदा सगळ्यांनी हात वर करायचे. ज्यांना असतील त्यांनीच वर करा, ज्यांना नसतील त्यांना माझी जबरदस्ती अजिबात नाही. कारण तुम्हाला आहेत की नाही तरी मला दिसत नव्हतं, तरी मागून सगळं देवाला दिसतंय आणि मनापासून भजन करायचंय. दिगंबरा दिगंबरा
दत्तात्रय भगवान की घ्या हाताने. बरोबर ठेवले तर कुठून खाली येणार विठ्ठल? एक लक्षात घ्या, हा सुख सोहळा स्वर्गीचा. की स्वर्गीच्या आम्हाला इच्छिताचे देवा मृत्यूलोकी व्हावा, की याच्यासाठी भजन करण्याकरता त्या देवाची सेवा करण्याकरता त्यांना सुद्धा असं वाटतं की मृत्यू लोकांमध्ये आम्हाला सुद्धा जन्म मिळाला पाहिजे. पण आम्हाला भाग्याने मिळाला आहे, पण कळत पण आताच कळून घेतलं पाहिजे, नाही तर परत मिळेल की नाही माहित नाही. विठ्ठल तर देवाने स्वीकार करावा, याच्याकरता आपल्याला देवासाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे, तरच तो मिळणार. पण आपलं सगळं मन कुठे आहे? संसारामध्ये. पैसा मिळावा, संपत्ती मिळावी, धन मिळावं, याच्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो आणि कधी कधी देवाला सुद्धा विसरून जातो. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. कीर्तन झालंय, आता तुम्ही घरी निघाले, जरा इमॅजिन करा थोडस. आता तुम्ही घरी निघाले, रस्त्याने चालता, अंधार आहे सगळीकडे, हातामध्ये टॉर्च आहे आणि चालता तुम्हाला असं पटकन दिसलं की काहीतरी चमकलं, म्हणून तुम्ही अशी बॅटरी तिथे मारली आणि पटकन तुम्हाला काय दिसते? रामाची मूर्ती दिसते. आता तुम्ही मला खरं खरं सांगा की तुम्ही उचलाल की नाही? का तर देवाची मूर्ती आहे, साक्षात देव भेटला म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला आणि तुम्ही काय करणार? असं वाटणार की ती देव आणि काय करता घरी घेऊन जाऊ. आणि तुम्ही तिथे गेलात म्हणजे हातामध्ये मूर्ती उचलणार, तिथेच परत काहीतरी चमकताना दिसलं, तुम्ही तिथे बॅटरी मारली आणि तुम्हाला असं दिसलं तिथे एक रावणाची मूर्ती. आता शक्यतो कोण बनवत नाही, पण उदाहरणाचा भाग आहे. रावणाची मूर्ती दिसते, आता मी तुम्हाला विचारते कुठली उचलणार, रामाची की रावणाची? खरं बोलायचं बदलणार बघा बरं का. आणि आता तुम्हाला कळालंय की रामाची मूर्ती सोन्याची आहे आणि रामाची मूर्ती पितळेची. आता म्हणजे इथं रामाचीच म्हणतात, नाही तर आजूबाजूचे वर्षभर ऐकतात, बरोबर आहे की नाही? पण वाचता मनामध्ये काय तुम्हाला काय वाटणार की रावणाच्या आधी उचलतो, नाही तर रामाची उचलत तोपर्यंत रावणाची कुणीतरी घेऊन जाईल, वाटणार की नाही? का तरी संसारावरच आपलं प्रेम आहे विठ्ठल. एक लक्षात घ्या, ती मूर्त जरी तुम्ही घेतली आणि समजा त्या रामाच्या मूर्तीमध्ये खरंच देव असेल, तर ती मूर्त जर घरी नेली तर देवाची कृपा कायमची राहणार आहे. सोन्याची मूर्त काय विकून तुम्ही जरी दुसरी रामाची बनवली तरी सुद्धा त्याच्यामध्ये देव आहे की नाही तुम्हाला कळणार आहे का? म्हणून एक लक्षात घ्या, ही वासना सोडून द्यायची आणि परमार्थासाठी प्रयत्न करायचा. एवढं जरी कळालं तरी खूप झाला. आणि हे जरी तुम्हाला कळालं नाही, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही
आता जरी मिळालं नाही, तर परत वाट बघत बसावं लागेल की मला दुसरं देह मिळणार आहे. कोणासाठी करायला होतं? मग परत दुसरा देह मिळाला की त्याच्यामध्ये भक्ती करावी लागेल. त्याच्यापेक्षा आता मिळालाय ना, तर आताच काहीतरी करा विठ्ठला. कारण देवाने आपला स्वीकार करावा. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतायत की देवा तू जरी माझा स्वीकार केला, माझा अंगीकार केला, तरी सुद्धा माझा काही तुला भार आहे का? कोण म्हणताय? तुकोबाराय. नंतर तुकोबाराय म्हणतात तू काही सामान्य नाही. या जगामध्ये जेवढे काही जीव आहेत, सगळ्या जीवांचं काय तू जीवन आहे. समजा जीविता जीवना, जीविता जीवना. मला देवाला म्हणतात की जीवीच्या जीवनात तुका म्हणे नारायणा की देवा तू कोण आहेस? हे सर्व जीवांचं जीवन आहे. त्याच्यामुळे तू काय कर, माझी या कर्मापासून सुटका कर विठ्ठला. एक लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा हे आताच कळायला पाहिजे, तरच फायदा आहे, नाही तर काहीच फायदा नाही. कारण गावोगावी एवढे सत्य होतात, कीर्तन होतात, पण कुठेतरी आपलं हित व्हावं म्हणून हे सगळं चाललेलं आहे. नाहीतर जर एवढं कीर्तन आहे, हा जर सोडलं, एवढं जर सोडलं, भक्तीचा मार्ग जर सोडला, तर बाकी सगळं जग कसं आहे? मिथ्या आहे. बाकी सगळं जग मिथ्या आहे. तिथे तुम्हाला शारीरिक सुख मिळेल, पण मनाची शांतता आणि समाधान कधीच मिळणार नाही. त्या समाधानासाठी तरी कमीत कमी देवाला शरण जा विठ्ठला. त्याच्यानंतर एवढंच सांगून जाईल की आई वडिलांची सेवा करा. कारण की आता खेडेगावामध्ये सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळते की मुलं शहरामध्ये सेटल होऊन जातात, पण आई वडील मात्र गाव आणि घर सोडायला तयार नसतात. कारण की त्यांचंही बरोबर आहे, लहानपणापासून आयुष्य तिथं आपण काढलंय आणि आता शेवटच्या क्षणाला, शेवटचे काही थोडे दिवस राहिले आणि त्या क्षणाला आपण सुद्धा शहरामध्ये जावं असं कधीच कोणाला वाटत नाही. कारण प्रत्येकाचा आपल्या गावावर, आपल्या घरावर, त्याचप्रमाणे तिथल्या लोकांवर काय असतं. पण मुलांनाही कळायला पाहिजे त्यांनी आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि जितकं महत्व आईला देताना तितकंच वडिलांनाही दिलं पाहिजे. कारण जीवनामध्ये जितकं आपण महत्व आईला देतो तितकंच वडिलांनाही श्रेष्ठता आहे, त्यांचंही तितकंच महत्व आहे, पण हे आपल्याला कळत नाही. एक लक्षात घ्या, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. आयुष्यभर डोळे मोठे करून जी प्रेम करत असते तिला बायको म्हणतात. बरोबर आहे का? आयुष्यभर प्रेम करते पण कसं? डोळे मोठे करून. आयुष्यभर डोळे मोठे करून जी प्रेम करत असते तिला बायको म्हणतात. डोळे मिटेस तोपर्यंत जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते तिला आई म्हणतात. कारण प्रत्येक आई डोळे मिटेस तोपर्यंत आपल्या मुलाचं चांगलं व्हावं एवढंच तिला वाटत असतं. पण एक लक्षात घ्या, डोळ्यामध्ये कधीही न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. त्याचं प्रेम दिसून येत नाही, पण त्याने केलेलं प्रेम हे तितकंच महत्वाचं आहे, तितकंच मोलाचं आहे हे कळलं पाहिजे विठ्ठला. स्त्रियांचा आदर करा, त्यांचा सन्मान करा, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. स्वतःच्या राज्यातल्या स्त्रियांना तर आई बहिणीचा मान दिला, पण शत्रूच्या सुनेला देखील आपली बहीण आणि आईचा मान दिला. कोण? तो एकच बापाचा बाप कोणी दिला?